नव्याने सुरू होणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टर्मिनलचं उद्घाटन 8 ऑक्टोबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडत असताना मात्र विमानतळाच्या कामामध्ये अद्यापही परिपूर्णता नाही। विमानतळाचं काम अर्धवट असताना उद्घाटनाची घाई कशासाठी असा सवाल उद्योजक विजय शिरडोणकर यांनी केलाय। उद्घाटनाच्या दिवशी स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील यांचं नाव या आंतरराष्ट्रीय विमानतळाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर करावं आणि प्रत्यक्ष विमानाचं उड्डाण हे स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील यांच्या 100व्या जयंतीनिमित्त 13 जानेवारी रोजी करून दिबांच्या स्मृतीला देशाच्या वतीनं अभिवादन करण्याची मागणी त्यांनी केली आहे। त्याचबरोबर येत्या 8 ऑक्टोबर रोजी दिबांचं नाव जाहीर केलं नाही तर प्रकल्पग्रस्त जनता रस्त्यावर उतरेल असा इशाराही यावेळी विजय शिरडोणकर यांनी दिलाय। मी विजय शांताई नामदेव शिरडोणकर प्रकल्पग्रस्त आहे। येत्या म्हणजे परवा 8 तारखेला देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी हे या विमानतळाचं उद्घाटन करण्यासाठी येत आहेत। या अगोदर 17 सप्टेंबर 20 सप्टेंबर असं तारखा पुढे गेल्या, त्याच्यानंतर 30 सप्टेंबर आता ते नक्की येणार आहे। 8 तारखेला ते नक्की येणार आहेत। पण त्यांना मी मागच्या वेळेला पण सांगितलं, विनंती केली होती की इथे देवा भाऊ आले होते जे आपल्या या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, लाडक्या मुख्यमंत्री आहेत, त्यांनी पाहणी केली होती जून जुलैच्या दरम्यान। माझं त्यांना असं म्हणणं आहे की त्यांनी आता सांगितलं की नाव दिल्यानंतर त्याची प्रक्रियेसाठी काहीतरी 3 महिने लागतात। मग तुम्ही त्यावेळेला आले होते, त्यावेळेला जून जुलैपासून आज 3 महिने झाले असते, मग ती प्रक्रिया पुन्हा त्यासाठी वेळ गेला नसता, तेव्हाच करायला पाहिजे होतं। आता तुम्ही 3 महिन्यासाठी ठीक आहे, हरकत नाही। आता मी त्याच्यातला काय तज्ज्ञ नाही, असतील लागत असतील, तुम्ही 3 महिने काय 3 वर्ष घालवा, पण नाव मात्र 2008 पासून आम्ही बोंबलतोय, ते 2025 आलाय। ते नाव हे तुम्हाला 8 ऑक्टोबरला आल्यावर ज्याप्रमाणे तुम्ही विमानतळाचं उद्घाटन घोषणा करणार आहात, त्यावेळेला देवा भाऊंनी सांगितल्याप्रमाणे या हिंदुस्थानच्या पंतप्रधानांच्या मुखातून निघलं पाहिजे की या विमानतळाचं नाव असेल लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवी मुंबई शिवभूमी रायगड। नाही, हा तो आमचा समजा बाल हट्टच समजा। आता आम्हाला आमच्या पोरांना बाळ होईल, पण आम्ही बाळ हट्टच समजू। 2008 पासून आम्ही भूमिका मांडली होती। मी माझ्या वडिलांची जी संकल्पना होती तीच भूमिका मी लोकांसमोर मांडली, हजारो लोकांसमोर मांडली, सातत्याने मांडत आलोय। आज मला आनंद होईल, माझ्या वडिलांना किंवा दिबांना स्वर्गीय आनंद होईल ज्या दिवशी 8 तारखेला त्यांचं नाव घोषित होईल, तर त्या 2 माणसांना स्वर्गीय आनंद होईल की खरोखरच आपण मांडलेली भूमिका किंवा माझ्या मुलांनी मांडलेली भूमिका ही आज देशात नाही तर विश्वास जास्त आहे। माझं एकच म्हणणं आहे, समजा 8 तारखेला जरी येतात, तुम्ही मागे बघा, झूम करा, ते आता आपण हे विमानतळाचं गेट आहे आणि समोर मला वाटते तो पोलीस स्टेशन होणार आहे। त्याच्यानंतर त्या विमानतळाच्या इमारती बघा, त्यांना आता पांढरा रंग देण्याचं काम चालू आहे। खरं पाहता हे सर्व काम पूर्ण झाल्यानंतर उद्घाटन व्हायला पाहिजे। हे म्हणजे अर्धवट विमानतळाचं अर्धवट उद्घाटन। कारण तुम्ही काय करणार, आता डोमेस्टिक आणि कार्गोचं उद्घाटन करणार आणि त्यानंतर तुम्ही इंटरनॅशनल एअरपोर्टचा विमानतळ। आता विजय संगल साहेब आहेत जे MD, त्यांची काहीतरी मी मुलाखत कोणतरी मला पाठवली होती। त्यांनी सांगितलं की या डिसेंबरमध्ये नुसतं इंटरनॅशनल पण चालू होणार, आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ पण। मी त्यांना याद्वारे सांगू इच्छितोय, एक साधा माणूस आहे, अहो इंटरनॅशनल विमानतळाला इंटरनॅशनल दर्जा प्राप्त झालाय का? इथे मेट्रो आहे तुमची, इथे तुमचा कोस्टल रोड झालाय, इथले रस्ते आता तुम्ही हे हिरवे हे दाखवा, हे हिरवे झाकले कशाला? मोदीजींना दिसून नये म्हणून। मोदीजींना कळणार तर इथं काहीतरी घाण पडली, हे पडलाय, चिखल पडलाय आणि हे झाकले, फक्त झाकण्याचं काम केलंय का जेणेकरून पंतप्रधानांना दिसून नये, अर्धवट काम आहे। एक लक्षात घ्या, इथे जेव्हा आंतरराष्ट्रीय विमानतळ येईल तेव्हा विविध जगातील विविध लोक फॉरेनर इथे येतील। मी मागे पण म्हणालोय, समजा ते फॉरेनर उतरले तर ते जेव्हाला काय उल्व्याच्या धाब्यावर जाणार आहे किंवा अजून काय बेलापूरच्या कट्ट्यावर जाणार, त्यांच्यासाठी 5 स्टार हॉटेल्स लागतात जे आजपर्यंत तयार झाले नाही, भविष्यात ते तयार होतील। म्हणून मी मागणी करतोय, माननीय नरेंद्र मोदी साहेबांकडे विनंती करतोय की तुम्ही 8 तारखेला आल्यानंतर विमानतळाचं नाव जसं तुम्ही सुरू झालं असं घोषित कराल, तसं लोकनेते दिबा पाटील साहेबांचं या विमानतळाला नाव द्या। आणि त्याचप्रमाणे
प्रत्यक्ष विमान, माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, जर केलं तर बघा, प्रत्यक्ष आता ऑक्टोबर गेलाय, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, प्रत्यक्ष विमान जर तुम्ही 13 जानेवारी 2026ला उड्डाण केलं तर या इतिहासामध्ये याची नोंद होईल की 100वी जयंती ज्या माणसाची होती, जन्मशताब्दी, त्या दिवशी या विमानतळाला नाव त्यांचंच मिळालंय आणि त्याच दिवशी हे विमानतळाचं प्रत्यक्ष उड्डाण झालं. एक लक्षात घ्या, मी एक काम मागतोय, कारण काही मंडळी मागच्या वेळेला काय बोलली का विमानतळ हे सुरू झाल्यानंतर त्याचं नाव देण्यात येतं, ते आहे चुकीचं. मी त्या दाखवलं. काँग्रेसच्या कालखंडात काय झालं ते जाऊ द्या, भारतीय जनता पार्टीच्या कालखंडामध्ये आपल्या शेजारी राज्य आहे गोवा, त्याच तो मोप विमानतळ किती वेळा मी तिथं गेलोय, मनोहर पर्रीकरांच्या नावाने दिलं. ते मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट कोणी दिलं? मोदीजींनी. कधी दिलं? 11 डिसेंबर 2022ला. पण प्रत्यक्ष विमान त्या दिवशी उडलं का? नाही. प्रत्यक्ष विमान उडलं 5 जानेवारी 2025ला. मग जर गोव्या राज्यात होऊ शकतं, आमची मागणी काय? तुम्ही उडवा ना विमान. कधी इथं सांगितलं का 13 जानेवारी 2026ला उडवलं तर अधिक उत्तम होईल, कारण त्या दिवशी दिवाणची जन्मशताब्दी आहे. पण 8 ऑक्टोबरला आल्यानंतर तुम्ही त्या विमानतळ उद्घाटन करताना तुम्ही घोषित करायला पाहिजे की ह्या विमानतळाचं नाव आहे लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवी मुंबई, शिवभूमी रायगड. ही शिवभूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. तमाम प्रकल्पग्रस्त आणि भूमिपुत्रांना मी मग विनंती करेन, जर 8 ऑक्टोबरला मोदी साहेबांनी नाव घोषित केलं नाही तर पहिला जसा मी डोंगरावरून हाक आम्ही दिली, आता हाक असणार आमची समुद्रामध्ये आम्ही होड्या उतरवणार. आमच्या दिवाळा गाव असेल, आमचा कोंबडू, जे मुळा, आमची जे कोळी समाजाच्या ज्या होड्या आहेत त्या समुद्रामध्ये उतरवू आणि तिथून हाक देऊ. त्याच्यानंतर उपोषणाला बसून वेगवेगळे प्रकार आहेत आमच्याकडे, वेगवेगळे अस्त्र शस्त्र आहेत आमच्याकडं. एक लक्षात घ्या, हा जो भूमिपुत्र आहे असं जातीवर जाऊ नये. पण काय म्हणतात, एक मराठा लाख मराठा काहीतरी घोषणा आहे, पण एक आगरी लाखात भारी ही आमची भूमिका आहे. एक आगरी लाखात भारी. आणि मग आमच्याकडे शस्त्र असतात, कुठली शस्त्र असतात, वेगवेगळी आयुध आहेत आमच्याकडे, पूर्वीपासूनचे आहेत. आमच्या कोळणीकडे काती असते मच्छी कापाला, काठी असते शेतीचे. असा काय वापर करता आला तर खरं म्हणजे अहिंसा होईल बोललो तर. पण तसा काय वापर करता आला तर ती लोक आमची पेटलेली असतील. या नावातच आगरीमध्ये आग आहे. आणि मग लोक त्याचा जो उद्रेक होईल तो मात्र ह्या देशामध्ये अगदी वेगळा होईल. मी मागच्या वेळेला ते आमचे बाळे मामा आले होते, 1000, 1500, 2000 गाड्या घेऊन काय. मी त्यांना आव्हान केलं होतं, मला आवडलं नाही ते, कारण त्यांची बी ती स्टंटबाजी होती. काय होती त्याचा उहापोह मी करत नाही, ते रामशेठ ठाकूर साहेबांचा त्यांचा वाद चाललेला आहे. पण बाळ्या मामाला मी एक सांगितलं, जर त्यांनी केलं असतं तर कदाचित त्यांच्याबरोबर मी काय बोलले पोचलं नसेल. त्यांनी जर ते केलं असतं, त्या 1000 गाड्या ह्या विमानतळाच्या गेटमधून घुसून त्या रनवेवर फिरवल्या असत्या आणि तुमच्यासारख्या पत्रकारांना बोलवून त्या ड्रोन कॅमेरे घेतला असता, ही बातमी BBC ला गेली असती जगामध्ये. आणि मग बाळ्या मामा हिरो झाला असता. एक केस झाली असती. फरक काय पडतोय? आमचं आंदोलन कशाला त्या बाहेर गाड्या फिरवायच्या, घुसवाऱ्यामध्ये गाड्या. तशाच प्रकारे जर इथे 8 तारखेला विमानतळाचं नाव जर दिबांचं दिलं नाही तर ही जी प्रकल्पग्रस्त आमची मंडळी आहे, भूमिपुत्र, ते विमानतळामध्ये घुसतील आणि काय करतील तो उद्रेक मग नंतर समजेल. मी सुरुवातीपासून अगदी 2008 पासून मागणी केली की ही 10 गावं आमची जी आहेत, ही 10 गावांची नावाचा मुद्दाम उल्लेख करतोय. कोंबड, उजे, तरघर, उलवा, गणेशपुरी, वाघिवलीवाडा, वाघिवली, वरचा ओवळा, कोली, कोपर, चिंचपाडा, ही 10 गावं आहेत. हे 10 गावांनी म्हणजे देशामध्ये आम्ही जे प्रकल्पग्रस्त आहोत, 2 वेळा प्रकल्पबाधित झालो. आजपर्यंत 2 वेळा प्रकल्पबाधित कोण आहे का? पहिल्यांदा आमची सुपीक जमीन घेतली, हातशेतीची जमीन, ती नवी मुंबईच्या निर्मितीसाठी सिडकोनी घेतली. त्याच्यानंतर आम्हाला हाक दिली की बाबा तुम्हाला इथून जायचं आहे, या इथे विमानतळ येणार आहे. देशाच्या प्रगतीसाठी, उन्नतीसाठी आम्ही तो देखील त्याग करायला तयार झालो. पण आमची सुरुवातीपासून मागणी होती की या देशाच्या प्रगतीसाठी, उन्नतीसाठी, विकासासाठी जर आम्हाला आमची घरदारं सोडायची असतील तर आमचं पुनर्वसन सुयोग्य
आणि सन्मानजनक व्हायला पाहिजे। त्याचबरोबर आमची जी संस्कृती आहे, आमची आगरी कोळी कराडी जे काय आमची मंडळी असतील इथे समाजातली, त्या संस्कृतीशी निगडीत असणारा आमचा तो गाव वसला गेला पाहिजे असा सिडकोला त्याच वेळेला मी मागणी केली होती। 2008 पासून मागणी करतोय, म्हणजे त्यावेळेला मला वाटतं माननीय विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री होते, त्याच्यानंतर अशोक चव्हाण आले। 2008 साली विनंती करत असताना मी स्वतःला भाग्यवान समजतोय का त्या विलासराव देशमुख साहेबांचा मी 1995ला रेकॉर्ड तोडला होता। ते बाबळगावचे 1974ला सरपंच होते, BSc सरपंच होते, त्यांचं वय त्यावेळेला 29 वर्ष होतं आणि मी 1995ला आमच्या तरगर उलवा गावाचा सरपंच झालो, त्यावेळेला माझं वय हे 24 होतं आणि मी सुद्धा त्यावेळेला BSc केमिस्ट्रीमधून BSc घेतलंय। अशा प्रकारचा सरपंच हा महाराष्ट्रातला मी सगळ्यात यंगेस्ट सरपंच। मी वयाच्या 17व्या वर्षी शिवसेनेचा शाखा प्रमुख होतो, ज्याला मतदानाचा अधिकार नव्हता। जो सेका पक्षाचा बाले किल्ल्यामध्ये मी पाय रोवून मी प्रवाहाच्या विरोधात लढत होतो, तसा मी लढवय्याचा आहे पहिल्यापासून। दिवास बोलायचे, कारण आम्ही ब्रिटिशांच्या विरोधात लढलेलो, माझे पूर्वज ब्रिटिशांच्या विरोधात लढलेत, हा सार्थ अभिमान आहे म्हणून आज मी वारंवार हीच मागणी करतोय की तुम्ही खरं म्हणजे इथे नरेंद्र मोदी साहेब हे जो 2017ला आले, मी मागच्या वेळेला पण सांगितलं, त्यांनी जो पंडाल बांधला होता त्या दिवशी उद्घाटन होतं, पायाभरणी होती, तो 10 गावातून नेमका पंडाल आमचा 2 एकरचा शेतच निवडला, योगायोग असेल कदाचित, आणि त्याचा सातबारा आमचे स्वर्गीय नामदेव पांडुरंग शिरडोणकर वडिलांचा होता। या विमानतळाशी काहीतरी आपलं असेल। 2008 साली समजा आम्ही माझ्या वडिलांनी भूमिका सांगितली की तू असं असं नाव सांग, लोकनेते दिबा पाटील साहेबांचं या विमानतळाचं नाव असायला पाहिजे। मी हजारो लोकांच्या समोर ती सातत्याने भूमिका मांडली, काही लोकांनी माझी चेष्टा केली, वेडा म्हणाले, काही लोक तर बोलले याला फक्त दिबा पाटीलच दिसतात, पण त्या लोकांना मी सांगू शकते का दिबा पाटलांचं काम हे नुसतं महाराष्ट्रापुरतं नाही, नुसतं भारतापुरतं नाही, जागतिक दर्जाचं काम आहे। कारण त्या माणसालाची दूरदृष्टी होती, रशियाच्या देशाचा त्याने अभ्यास केला आणि मग 1984च्या लढ्यामध्ये फक्त आम्हाला 15,000 एकरचे 40,000 पाहिजे, त्यांचा विजन होता का त्याच्यातून त्यांनी 12.5% हे आज आम्हाला दिलेत। ते 12.5%मुळे आज आमची परिस्थिती, लोकांची प्रकल्पग्रस्तांची परिस्थिती हे पूर्वी हलाखीची होती, गरिबीची होती, त्या माणसाने आम्हाला श्रीमंत बनवलं। जसं आम्हाला पूर्वी आम्ही 1865 साली ब्रिटिशांच्या विरोधात लढायला आलो। ब्रिटिशांच्या विरोधात एकाने मला प्रश्न विचारला होता, आज तुमच्या माध्यमातून सांगतोय की नक्की तुम्ही ब्रिटिशांच्या विरोधात जेव्हा लढले, मग त्यात तुमच्या आडनावाला कर आहे शिरडोणकर आणि एक बिवलकर पण आहेत, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन बिवलकर अँड शिरडोणकर? त्याने एकच सांगितलं, ते देशद्रोही होते बिवलकर आणि आम्ही देशप्रेमी, हा एवढाच। कारण त्याने 1900 ते चमचे होते अनेक, आता न बोललेलं बरं, पण ते ब्रिटिशांना कादरी आणि बिवलकर यांनी भरपूर काही ब्रिटिशांना म्हणजे त्यांना मुली पण पोचवल्यात, मी तर सांगतोय। अशा प्रकारचं ते चमचेगिरी हुजरेगिरी करत होते। 1947ला हे देश सोडताना त्या ब्रिटिशांनी काय केलं, जी दिसताना डोंगर आहेत त्यांच्या नावावर करून टाकले। त्यांना पण माहिती नाही आपल्या हजारो एकर आज कित्येक प्लॉट आले त्यांना, तर ते चमचेच राहिले। त्यांचा मला वाटतं जो वंश आहे तो पण निर्मनुष्य झाल्यासारखा असेल, असतील 1-2 कोण, पण आज आम्ही ठामपणे सांगतोय, आम्ही अभिमानाने सांगतोय, आम्ही त्यावेळेला देखील श्रीमंत होतो। आता कदाचित त्यांच्या एवढ्या आर्थिक परिस्थिती नसतील, पण मनाने आम्ही श्रीमंत आहोत। आणि दिबा पाटील साहेबांचं आणि माझं जे गुरु शिष्याचं नातं होतं, किंवा ते मला मुलगा मानत असत, माझ्या वडिलांना मित्र मानत होते। 18 वर्ष त्यांच्या सानिध्यात असताना अनेक प्रकारचे त्यांच्याकडून धडे मिळाले। माझा वैयक्तिक गुरु आहे माझे वडील, आणि त्याचप्रमाणे मार्गदर्शक, त्याचप्रमाणे दिबा पाटील साहेब माझे गुरु आणि मार्गदर्शक, याच्या व्यतिरिक्त माझा कोणी गुरु नाही। कारण जेव्हा एक सांगतो तुम्हाला याद्वारे, मी 17 वर्षी जेव्हा शिवसेनेचा शाखा प्रमुख झालो, मी 10वी नंतर तर 16 वर्षापासून जे होतं, तसा 12 वर्षाचा असताना जय शिवाजी जय भवानी हे नाईक साहेबांच्या रॅलीमध्ये गेलो, कारण मी बेलापूर शाळेत होतो। एक प्रभाव होता, शिवसेनेचा प्रभाव होता। पण मला वडिलांनी एक सूचना केली, मी जेव्हा एक सांगतो आठवण तुम्हाला, बाळासाहेबांचं आठवण आलं, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब, आम्ही एकलव्यासारखा त्यांना मानायचो।
त्यांचा फोटो एक साधारण कागदावर फोटो असायचा, तो मी माझ्या घरावर लावला, घराच्या बाहेर लावला. घराच्या बाहेर लावल्यानंतर माझ्या घरावर दुसऱ्या दिवशी 10-15 लोक आले, चालून आले, शेतकरी कामगार पक्षाचे. पण ते बाबांचा रिस्पेक्ट करायचे, घाबरायचे बाबांना. ते गुरुजी असं आहे, तुमच्या मुलांनी बाळासाहेबांचा फोटो लावला. माझ्या वडिलांना मग ठीक आहे, मग त्याच्यात काय झालं. त्याचा वैचारिक आहे, त्याला शेतकरी कामगार पक्षाच्या ऐवजी शिवसेना आवडते, मग प्रॉब्लेम काय. नाही गुरुजी त्याला हे करायला सांगा, तो काढायला सांगा. मी बोललो अजिबात काढणार नाही. माझी वैचारिक लेवल वेगळी आहे, विचार करण्याची क्षमता वेगळी आहे. ते पटकन त्यातून एक जण बोलला आम्ही रात्री काढू. मी असा माणूस आहे की त्याच वेळेला त्याला, मी तर फक्त हार्डली 16-17चा होतो. अरे रात्री कशाला काढतोस, हिंमत असेल तर आता काढ, आणि जो पहिला काढील त्याचा हात तोडील. अशा प्रकारचे माझी आक्रमक भूमिका लहानपणापासून होती. वडिलांनी मला तिथं रोखलं, असं मोठ्या माणसाला बोलायचं नाही, पण तरी सुद्धा सांगतोय, वडिलांनी मला रोखल्यानंतर कधीच तो फोटो तिथून हल्ला गेला नाही. तो कागद शेवटी फेंट झाला काही महिन्यांनी, आणि मी शेवटपर्यंत माझा लढा हा जसा लहानपणापासून आहे तसा आक्रमक लढा माझा विमानतळाशी 10-12 वर्ष सातत्याने मी कित्येक आमदारांशी पण मी पंगा घेतलाय, सगळ्यांशी पंगा घेतलाय. मला फरक पडत नाही. समाजासाठी जर इथं नोकऱ्या असतील, आमच्या 1 लाख नोकऱ्या आहेत, 1 लाख, आणि आमच्या 10 गावाची मुलं काय किती आहेत, 3,500. समजा 15 गावाची मुलं घेतली किती आहेत, फक्त 5,000. मग त्या बाकीच्या 95,000 नोकऱ्या कुठं घालवायच्या. तर हे बोलतात 18 गाव 27 गाव. मी या कोत्या मनाचा नाही. मी सांगितलं त्या 27 शून्य द्या, 270 गावं आहेत. मग ती पार नवी मुंबई, तिसरी मुंबई, नैना असेल, पालघर, या लोकांना, आपल्या समाजातल्या आगरी कोळी कराडी 12 बलुतेदार 18 पगड जातीच्या लोकांना इथं कामाला लागलं पाहिजे, त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार. कारण शैक्षणिक पात्रता ही महत्वाची. तो 10वी शिकलाय, 12वी शिकलाय, इंजिनियर झालाय, त्याच्या लेवलनी तो काम करेल. मागच्या वेळेला मी आमच्या पूनम डावरे मॅडमला सांगितलं की तुम्ही आमच्या मुलांना कुठे कामाला घेतो माहिती आहे का, BVG आणि OCS. अहो ही कॉन्ट्रॅक्ट पद्धत आहे, कॉन्ट्रॅक्ट BVG आणि OCS. तुम्ही कुठं अदानीमध्ये, तुम्ही कुठं अदानीमध्ये, तुम्ही कुठं अदानी. मग आमची मुलं तुम्ही अदानीमध्ये का नाही घेत. भविष्यामध्ये माझी अशी मागणी असेल, जर उच्च शिक्षित मुलगा असा तो BVG आणि OCS मध्ये काम करणार नाही, तो अदानीमध्ये. कारण हा एअरपोर्ट कोणाचा पूर्वी जीविकेचा होता, अदानीमध्ये. आता एक तुम्हाला सांगता माझं बोलताना राहून गेलं, ते तुम्ही ऐका. 17 वर्षी मी जेव्हा शिवसेनेचा शाखा प्रमुख झालो, तेव्हा वडिलांनी सांगितलं की बाळासाहेबांचं वाक्य काय, 80% समाजकारण आणि 20% राजकारण. विजय, आपल्या पूर्वजांनी आयुष्यभर राजकारण केलं नाही, तेव्हा तुझी भूमिका अशी असली पाहिजे. जरी राजकारणात तू असलास, तुझी भूमिका अशी असली पाहिजे 100% समाजकारण, 0% राजकारण. आणि तशा प्रकारे मी करतोय. आज जरी मी शिवसेनेमध्ये 31 वर्ष किंवा भारतीय जनता पार्टीमध्ये 6 वर्ष असलो, मी त्यांचा त्याग केला. 15 ऑगस्टला सांगितलं की जोपर्यंत या विमानतळाला नाव लोकनेते दिवा पाटील साहेबांचं मिळत नाही, तोपर्यंत मी भाजपमध्ये सक्रिय राहणार नाही. आज कित्येक जण मला सांगतात, उद्या समजा नाव दिल्यानंतर भाजपमध्ये मी सक्रिय झालो किंवा त्या वरच्या अधिकारी सांगितलं आता याला घेऊ नका, मला काही फरक पडत नाही. कारण मी स्वयंभू माणूस आहे, पूर्वीपासून नाही, तसाच आहे, आक्रमक आहे. आणि भविष्यामध्ये तसे काय वेळ आली तर मी माझा विचारात काय आहे ते तुम्हाला नंतर सांगेन. वादळवारा लाईव्हसाठी राज भंडारी, पनवेल. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.